नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्तपैकी असा मेंदू वडा आणि सांबार बघतोय। खूप छान टेस्टी आणि सोपी पद्धत दाखवलेली मी ते। चला तर मग सुरुवात करू। कुकरच्या भांड्यामध्ये मी ना शेवग्याच्या शेंगा आणि हा लाल भोपळा असतो ना तो घेतलेला आहे, किंवा त्याला डांगर असंही म्हणतात। त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते, पाणी टाकते थोडंसं भाज्या शिजण्यापुरता। आता इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची। 2 ते 3 पाण्याने चांगली धुवायची आपल्याला ही। यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि हळद टाकायची थोडीशी। आता कुकरच्या तळाला डाळ ठेवायची। पाणी टाकलंय पहिले मी, जाळी पण ठेवलेली आहे। त्या भाज्यांचा डब्बा ठेवून घ्यायचा, झाकण लावून याचे 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। हे बघा इथे ना मी उडदाची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची ही 3 ते 4 पाण्याने, आणि मग मस्त भिजायला टाकायची। जास्तीत जास्त 4 तास त्याच्यावरती नाही ठेवायची। चला आता हे ना आपण दळून घेऊ। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पाणी ना काढून घ्यायचं। पाण्याचा थोडाफार पण वापर नाही करायचा आपल्याला। इथे लागलं तर एखादा 2 चमचा टाकायचा, जास्त नाही पाणी टाकायचं याला। हे दळून घेऊ आपण। हे बघा आता याला झाकण लावून जास्त बारीक नाही करायची, एक थोडी रवा राहिली तरी चालते ही। हे बघा इथे ना डाळ आपली दळून झालेली आहे। हे बघा अशी, अजिबात पाणी नाही टाकलं आपण। बघा आता आपण आहे ना एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही सगळी डाळ काढून घ्यायची आहे। बघा किती घट्ट मस्त दळल्या गेलेली आहे, पाणी न टाकता आपण दळून घेतलेली आहे। सगळी डाळ काढून घेते मी आता। बघा आता ही डाळ काढून घेतली ना, ही ना आता आपल्याला मस्त छान अशी फेटून घ्यायची पूर्ण। जेवढे फेटाल ना तेवढे मस्त मोकळे आपले खुसखुशीत असे वडे बनवून तयार होतात। मग हे बघा असं आहे ना, एका साईडने सगळं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। जेवढं तुम्ही फेटाल ना तेवढे वडे खुसखुशीत आणि नरम होतात। मग बघा आता आहे ना याच्यामध्ये मीठ टाकते मी चवीनुसार। छान फेटून घेतलं मी एक 7 ते 8 मिनिटं। बघा कसं असं थोडं पातळ झालेलं सारखं दिसतंय। मग जेवढं तुम्ही फेटाल ना तेवढं मस्त आपले कुरकुरीत होतात मग वडे। बघा मी ना इथे एक आहे ना टाकून बघितला होता, तेल गरम झालं की नाही। बघा मस्त छान किती फुलला आहे बघा। लगेच पलटी करून घ्यायचं आहे। ते आपल्याला आहे ना छान असे ब्राऊन कलरवर मस्त तळून घ्यायचे दोन्ही साईडने। हे बघा मी ना हे हाताने टाकले, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाटीने पण टाकू शकतात। वाटीला पाणी लावायचं आणि मस्त असा आकार देऊन तळून घ्यायचं। हे बघा किती छान मस्त झालेत, बघू शकतात। आता हे काढून घेते मी। हे बघा किती क्रिस्पी झालेले ते बघू शकतात तुम्ही। तोडून पण दाखवते मी तुम्हाला। बघा आवाज येत असेल तुम्हाला, एकदम मस्त झालेले ते। हे बघा कसे मस्त पोकळ झालेले आतमध्ये। हे बघा तर आपल्या इथे कुकर पण छान थंड झालेला आहे, भाज्या पण मस्त शिजल्या गेलेल्या आहेत। हे बघा हे बघा डाळ आहे ना छान अशी शिजल्या गेलेली आहे। मस्त अशी ना घोटून घ्यायची डाळ, तुम्ही चमच्याने रवीने कशाने घोटू शकता। छान अशी शिजली पाहिजे फक्त। चला आता आहे ना फोडणी करू आपण। हे बघा आता आहे ना थोडंसं जिरं टाकते मी, ते छान तडतडू द्यायचं आहे।
कढीपत्ता, कांदा टाकायचा आहे. कढीपत्ता मी अख्खी दांडीच टाकून देते. तर आपण आहे ना याच्यामध्ये हिंग टाकायचा थोडासा, त्याचबरोबर लाल तिखट. तुम्ही तर कोणतंही लाल तिखट घेऊ शकता, पण तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार घ्या. थोडासा धना पावडर, हिरव्या मिरच्या, एक हिरवी मिरची कापून टाकलेली आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आपण. यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत. मिक्स करून घेऊ. हे बघा भाज्या आहेत ना, छान अशा हे होऊ द्यायच्या, एक चिवू द्यायच्या चांगल्या. मग पाहिजे तर असं तुम्ही मॅश करून घेऊ शकता. तर यामध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली ती टाकतोय. पाणी वरतून तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता. आता इथे मी एक मोठा चमचा भरून सांबार मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकतात, मार्केटचा घेऊ शकतात, घरचा घेऊ शकतात. ते छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला सांबार मसाला. आता याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे. चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती मी, त्याचा पल्प काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं गूळ टाकायचा आहे. त्या छान मिक्स करून घेऊ आपण. हे चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी कोथिंबीर टाकते मी. हे बघा मस्त झालेलं आहे बघा सांबार आपलं. हे बघा मस्त छान असं इथं आपलं सांबार. वडे हे बघा त्याच्यामध्ये सांबार. आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यावर एक्स्ट्रा पण भेटतं ना, तर ते एक्स्ट्रा सांबार असतं. बघा मस्त असं इथे आपलं सांबार वडा बनवून तयार आहे. बघा इथे मस्त छान असे आपले वडे बनवून तयार झाले आहेत. आपण इथे सोडा, तांदळाचं पीठ, बेकिंग पावडर वगैरे काही न वापरता खूप छान टेस्टी बनतात हे वडे. फक्त इथे काय मेहनत आहे की तुम्हाला डाळ आहे ना छान अशी फेटून घ्यायची, तिचा कलर चेंज होतो. मग जेवढी तुम्ही फेटाल तेवढे ते क्रिस्पी बनवून तयार होतात वडे. जर तुम्हाला इथे आपले वडे आणि सांबार खूप छान टेस्टी झालेले ते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अशाच नवीन पदार्थ बनवत राहा.